हाल आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल गुड्डू म्हात्रे. खऱ्या अर्थानं आज ना प्रवीण घरात यानं त्याचे जुने दिवस आठवून दिलेत. काय जबरदस्त कमालीची बॅटिंग यावेळेला मात्र. हॅलो, मोठा फटका आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेलखानी येणार आणि पहिला विकेट डाऊन. प्रवीण घरत सारखा एक मोठा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूंनी अगदी तांडव घातलेला मैदानामध्ये, त्या खेळाडूला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. आणि तो पोल होता एचा, हा बी गटामधला पोल आहे. आणि त्यामध्ये मी खऱ्या अर्थानं पेठ संघाच्या गोलंदाजाला खरोखर म्हणजे त्या गोलंदाजाची स्तुती करेन, कारण प्रवीण घरत सारखा बॅट्समन आउट घेण्यामध्ये त्या गोलंदाजाला यश आलंय. सध्याच्या घडीला पुन्हा एकदा तोच गोलंदाज तयार असेल ओव्हर द विकेट न. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये निघून गेला बॉल. काय कमालीची गोलंदाजी आहे गुड्डू म्हात्रे. पेठ संघ आहे गावदेवी ब पेठ संघ. आज रुकेश काटवले खऱ्या अर्थानं जाम खुश असतील, कारण खूप मेहनत आहे, खरंच खूप मेहनत आहे. कारण ही स्पर्धा यशस्वी करणं फार मोठा जिकरीचा प्रयत्न असतो. आणि आज ती स्पर्धा यशस्वी होताना पाहत असताना कोणालाही आनंद होणारच आहे, कारण संघर्ष जेवढा मोठा तेवढा जल्लोष मोठा असतो. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण इथे पाहाल, जी मैदानामधून स्क्रीनवर आपण पाहू शकाल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेला आपण पाहिलं गॅप शोधली, वॅकंड एरिया आहे सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाच धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. काय जबरदस्त क्रिकेट यावेळेला मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका आउट ऑफ द रो. मॅक्सिमम सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सी. काय कमालीचा खेळ. खऱ्या अर्थानं क्रिकेट हा कोणा एका खेळाडूची मक्तेदार नसते हे दाखवून दिलंय बॅटिंग करत असलेला राहुल पाटील यानं. प्रवीण घरत आउट झाल्यानंतर मात्र कमालीची फलंदाजी करतोय. ही ओळख आहे मंगलमूर्ती कालुंद्रे संघाची. यावेळेला मात्र टप्पा खाल्यानंतर थोडासा दूर राहिलाय आणि पंच आम्हाला सांगतायत की व्हाईट बॉल कॉल आहे. रेपर व्हाईट बॉलला तर आपण करू शकत नाही आहात, कारण दोन आपल्याला DRS दिलेत, ज्यामध्ये एक आहे बीमर आणि एक आहे रनआउट. त्यामुळे आपल्याला सध्या निर्भर राहावं लागेल अंपायरच्या डिसिजनवर. एक धाव एकसाची टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 डझन धावा, 12 धावा धावपळकावर लागावल्या जातात. उपसभापती चषक आणि आजची शेवटची रात्र आहे. मजा येणार. शेवटला बाईक कुणाकडे जाणार, ट्रॉफी कुणाकडे जाणार, या सगळ्या उत्कंठेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळेल. स्लो टाईपचा हा बॉल टप्पा खाल्ल्यानंतर मात्र चकतोय फलंदाज आणि क्षणामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अशा रीतीने षटक क्रमांक 1 इथं मात्र संपतोय आणि टीमची टोटल आहे धावसंख्या 1 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा.
या अगोदर आमच्या अगोदर मोरेश्वर भोईर म्हणून समालोचक होते, याच गावचे सुपुत्र. काय सुंदर आवाज होता त्यांचा. खरोखर अगदी मनापासून त्यांची स्तुती करावी लागेल आणि अभिमान आहे की माझ्या विभागातून नवीन नवीन समालोचक तयार व्हायला लागलेत. कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय की असे समालोचक भेटणं फार गरजेचं असतं आणि याच गावातून एक जबरदस्त आवाज आपण या अगोदर ऐकलात, अर्थातच मोरेश्वर भोईर यांचं. आणि सुंदर आवाज होता. परंतु पाहूया या वेळेला मात्र नवीन बॅटर, नवीन गोलंदाज सुनील येडे हा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. पहिला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र प्रयत्न फसतोय आणि बॉल जातोय निर्धाव. वरद सुनील येडे गोलंदाजी करत असताना पहिला बॉल आपण निर्धाव पाहिलात आणि थोडासा इंजर्ड होतोय खेळाडू. मदतीनं टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण 14 धावा. 14 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहू शकतो. माय गॉड, इथून मात्र 3 धावा चढ, इथून मात्र 3 धावा, चौथी धाव पूर्ण. काय चाललंय हे खेळ, विश्वास बसत नाही. या कुडावे संघ ज्या संघात पेट संघ ज्या संघानं कमालीचा इम्पॅक्ट ठेवलेला पहिल्या दिवसामध्ये, आज तो संघ इथून मात्र कुठेतरी कमकुवत खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा आल्या. 4 धावेनं टीमचे टोटलचा जर विचार केला 18 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील. आघाडीचे 2 फलंदाज 1 विकेट केल्यानंतर मात्र चांगली साजेदारी होताना पाहायला मिळेल. प्रितेश मस्कर आणि राहुल पाटील या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला सुनील येडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फिरून मारलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, लांब 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 खूप लांब षटकार. हा, आणि पहा आयोजकांच्या माध्यमातून हा, आणि नक्कीच या वेळेला मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार षटकार षटकार. या दोनच्या पूल मधून जो संघ हाय स्कोर करेल त्या संघाला बाय असणार आहे, हे लक्षात घ्या. ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला बाय मिळणार आहे. अर्थातच हा सगळा प्लॅनिंग अगोदरचा आहे असं काही नाही, फक्त थोडासा आम्ही लेट अनाउन्समेंट केली आहे. परंतु हाय स्कोर असेल त्या संघाला बाय असेल. बारवई विरोधात कुडावे संघ टॉससाठी या लगेच यायचंय. बारवई विरोधात कुडावे संघ. आज वसंतदादा काटवले यांना सुद्धा खूप समाधान वाटलं असेल, कारण या वर्षाच्या मॅचेस म्हणजे चॅलेंजिंग होत्या.
कारण बराचशी मेहनत होती आयोजकांची. रुकेश काटावले असतील आणि त्यांचे सगळे खंदे समर्थक आणि राज पाटील असतील, अजून सुनील पाटील त्यांची तर कमालीची मेहनत आहे. कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. किरण सत्य असतील, म्हणजे आता प्रत्येकाची नावं घेणं शक्य होणार नाहीये. इकडे आमचे आरसीसी पेटचे हा खरोखर खरोखर खरंच आज खऱ्या अर्थाने या लोकांनी खूप मेहनत केली. मोठा फटका यावेळेला आपण पाहिलं, सिंगल धाव दुसरीची मागणी केली जाते आणि 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावसंख्या 2 धावेनं पुढे सरकत असताना धावफलकावर धावा आहेत त्या 32 धावा. विरोधात असलेला संघ सुद्धा ताकदीने खेळतोय. फिरून मारलाय, उंच 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 खूप उंच, लांब जाणार का? काय क्षेत्ररक्षण घडलंय, कमालीची फिल्डिंग. इथून मात्र आपल्या संघासाठी जरूर या खेळाडून 5 धावा वाचवल्यात. या बॉलवर अंपायर डिसिजन. येस, आपण इथून पाहू शकाल 1 धाव आली आणि या 1 धावेनं मात्र टीमचे टोटल पुढे सरकत असताना धाव संख्या आहे 33 धावा. 33 धावा. काय जबरदस्त क्रिकेट. गावदेवी पेठ विरोधात आहे मंगलमूर्ती काळुंद्रे. या 2 संघांमध्ये एक जबरदस्त वनवा पेटलाय. ब्रश झाला बॉल बॅटला आणि इथून मात्र विकेट डाऊन. 2ऱ्या क्रमांकाचा विकेट डाऊन मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचा. स्वर 2 बॉल अद्याप फेकून झाले. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 33 धावा. 3 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या शेवटच्या षटकामधले. 33 धावा आहेत, 3 षटकांची मॅच आहे. अशा वेळेला मात्र या 3 बॉलवर मोठा अटॅक करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली कमालीची फलंदाजी झालेली प्रवीण घरत याने केलेली अफलातून इनिंग साजरी आपण पाहू शकाल. यस अंपायर 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. रुकेश बॉल हा यस ओके. आमचे जे रेग्युलर स्कोरर आहेत ना, ऑनलाईन मॅच आहेत त्यामध्ये काही शंका घेऊ नका तुम्ही. फक्त आमचे स्कोरर इथून निघून गेलेत त्यामुळे कदाचित होतं 19-20. त्याच्यामध्ये काय आपले कॅमेरे सगळे आहेत, 3-3 कॅमेरे आपण त्यासाठी लावलेत. काही अगदी मनामध्ये शंका घेऊ नका. 1 बॉलचा थोडासा मिसअंडरस्टँडिंग जरूर झालेला. 4 बॉल झालेत, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेला मात्र बॉल तयार असेल. मिस टायमिंग स्ट्रोक इनर एज लागली बॅटची. सिंगल धाव कंप्लीट केली, 1च धाव मिळणार आणि आता शेवटचा पहिल्या सत्रातला 1 बॉल शिल्लक असेल. टॉस साठी आपण इथे पाचारण करूयात. अर्थातच कोडावे विरोधात असेल बारवई. 2 संघ. आपण लगेच कॅप्टन इथे हजर राहा. दोन्ही कॅप्टन्स इथे आहे. शेवट गोड करतोय का? आणि एक अफलातून फटका पाहायला मिळाला. मॅक्झिमम षटकार.
टॉस केला जाईल. आमचे आत्मारामजी काटवले यांना विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघांमध्ये टॉस करावं. पहा, बारवई एकीकडे असेल आणि एकीकडे संघ असेल कुडावी संघ. दोन संघांमध्ये मॅच असेल. टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण इथे पाहाल आणि दोन्ही संघांनी इथे थांबायचं. दोन्ही संघ नाही, फायनलच्या मॅचेस आहेत त्यामुळे थांबणं गरजेचं असेल. टॉस जिंकला अर्थातच कुडावी संघाने. काय निर्णय असेल? बॅटिंग. आणि यावर्षी कधी गाठभेट झाली आपली? पहिल्यांदाच मॅच आहे. आणि खऱ्या अर्थानं बारवई संघ मोपडाच्या मैदानावर पण म्हणजे कुडावी संघ तसं बघायला गेलं तर गेल्या 2-3 मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि खास करून त्या 100 धावांचा मानकरी ठरलेला 100 धावा त्या खेळाडूने जमवलाय तो चर्चेचा विषय. काय म्हणशील? असा काय नाही, त्याचा खेळ होता तो खेळला. आणि पहिली गोष्ट सांगायची म्हणजे आम्हाला खेळायला ग्राउंड नाही. आम्ही नेटमध्ये प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यावर आम्ही हल्ली सगळीकडे नेटमध्ये प्रॅक्टिसच्या जीवावर खेळतो. क्या बात आहे. नेट मध्ये प्रॅक्टिस करून एवढी प्रगती असेल एखाद्या संघाची तर तुमचा आदर्श संघानं सुद्धा हा होता कुडावे संघाचा संघानक बारवई संघ. तसं बघायला गेलं तर या पोल मधून तुम्ही बाहेर पडलात. अचानकच्या मैदानावर सुद्धा तुम्ही सुपर 10 मध्ये क्वालिफाय केलं. म्हणजे सध्याच्या या वर्षी तुमचा संघ मस्त चाललाय, चांगला. काय म्हणशील तुझ्या संघाविषयी? गावाची टीम. हॅलो, बोल 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 बोल. तर चला ठीक आहे, काय हरकत नाही. चर्चा करूया आपण बारवई संघाच्या बरोबर सुद्धा. परंतु आता वळूया यश मालकर समवेत मैदानामध्ये. धन्यवाद रोशन सकपाल सर. आता गरज 18 मध्ये 41 ची. समीकरण अगदी कठीण नाही आहे, परंतु आपण पाहायला गेलं तर आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण मॅच खूप महत्वाची आहे. गावदेवी पेठ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मंगलमूर्ती कालुंद्रे अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू. आणि प्रथम सत्राचा विचार केला तर नक्कीच आपण पाहायला चांगली बॅटिंग राहिली अगदी कालुंद्रे टीमच्या बॅटलची आणि त्यांनी 40 धावा जमवल्या. आणि आता आपण पाहायला गेलं तर 41 डिफेन्स करायचे आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. चला फील्ड सेटअप करून घ्या. हॅलो हॅलो, चला फील्ड सेटअप करून घ्या. मंगलमूर्ती कालुंद्रे टीम आपण फील्ड सेटअप करून घ्या. खूप महत्वाची मॅच आहे, त्यांना देखील माहिती आहे. परंतु या दोन पूल मधून जो हायजेस्ट स्कोर असेल त्याला या ठिकाणी बाय दिली जाईल. परंतु आपण जर पाहिलं अद्यापर्यंत पहिल्या सत्रामध्ये 40 धावा 41चं टार्गेट आता समोर आहे. ते म्हणजे गावदेवी पेठ या टीमच्या समोर तुम्हाला करायच्यात 18 मध्ये 41 धावा. आपण जर पाहायला गेला स्कोअर ओव्हर अनालिसिस पहिल्या सत्रामध्ये तर गुड्डू मात्रेने षटक हाताळलं पहिलं. त्याने 12 धावा खर्च केला. त्यानंतर सुनील एडे त्यांनी धावा खर्च केला 18. आणि नंतर आले आपण पाहतो विलीन सुरते त्यांनी धावा खर्च केला 10. आणि आपण अद्यापर्यंत पाहिला 40 अंकावरती पोहोचली मंगळमूर्ती कालुंद्रे टीम. आणि आता थँक्यू यश. खऱ्या अर्थानं आज 4 रात्रीमध्ये जर पाहिलं ना बॉल बॉईज आपले सचिन रमेश तेंडुलकर एकेकाळी बॉल बॉईज म्हणून आपण त्यांना पाहिलं. परंतु इथून मात्र नील पाटील आणि रोनक काठावले या दोन आणि चिन्मय पाटील आहेत बरेचसे. परंतु खरंच त्या या छोट्या ज्या आहेत ना त्यांची खरंच स्तुती करावी लागेल कारण 4 रात्रीमध्ये सकाळपर्यंत जागून या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवठा केलेला आहे. खरंच त्यांना सॅल्यूट असेल या मॅचच्या माध्यमातून. हा खूप महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. हे चिमुकले आहेत परंतु त्यांचं योगदान देखील खूप महत्वाचं. कारण जसं आपण पाहायला गेलं तर सर्वांचं योगदान या चिमुकल्यांचं योगदान देखील आहे. हा कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी लिहिल्या पार पडत. त्यांचा एक शुभ सन्मान पार पडेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता काय घडतं नक्कीच आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये आता काय घडलं जात आहे. 2 धावा पहिल्या बॉल वरती आल्यात. अगदी 41चा पाठलाग करताना पहिला गोलंदाज प्रतीश मस्कर
परंतु कल्पेश गरतनं प्रभावित केलं. प्रतीश मस्करची बॅटिंग देखील खूप चांगली राहिली आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. परंतु आपण पाहिला गावदेवी टीमचे बॅटर सुनील एडे आणि गुड्डू म्हात्रे. सुनील एडे आपण पाहायला गेलं तर आक्रमक बॅटर आहेत आणि आक्रमकतेसाठी ओळखले जातात. यावेळेस सफल करण्याचा प्रयत्न, शॉट क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, परंतु वेगानं बॉल डिलिव्हर केला यावेळेस प्रतीश मस्करनं आणि सरळ जाऊन विसावला अगदी कीपरच्या हातामध्ये. 2 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो. सेकंड वरती सुनील एडे, मी म्हटलं होतं आक्रमक अगदी फलंदाज, परंतु त्याला शांत ठेवला. तो अगदी आपण पाहायला गेलं चल बिचल करतोय पॉपिंग क्रीज वरती. आपण गोलंदाजाला डिस्टर्ब करण्याचा त्याचा माइंडसेट आहे, परंतु आपण पाहिला तो उद्ध्वस्त केला प्रतीश मस्करनं. यावेळेचा वेगवान आणखीन एक फास्ट अँड फ्युरियस अगदी गोलीच्या जशी बंदूक. सलगचा दुसरा डॉट बॉल आपण पाहतो. डॉट बॉल सर प्रेशर क्रिएट करतील बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. म्हणजे तुम्हाला डॉट बॉल कमी खेळायचेच नाहीत याचा अर्थ. गावदेवी फेट आपण पाहतो चांगली टीम आहे, तुम्हाला अभ्यास पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगला शपथ झालेत. पुन्हा एकदा शॉट क्रिएट करण्याचा प्रयत्न फसला, अगदी फिरून मारण्याचा प्रयत्न फसला जातो. सलगचा तिसरा रो मध्ये डॉट बॉल आला, म्हणजे आता प्रेशर आहे. प्रतीश मस्करनं काय भन्नाट सुपर मारा केला. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 धावा प्रतीशनं खर्च केला. आणि आपण पाहतोय काय भन्नाट गोलंदाजी. मंगलबुलती कालुंद्रे टीमचा हा गोलंदाज कालुंद्रे एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आणि त्याचा खेळ या भाता नगरीमध्ये आपण पाहतो. उपसभापती चषकामध्ये अगदी 2 धावा खर्च केल्यात प्रतीशनं. सुनील एडे शपथ झाल्यात. आता मात्र संयम सुटला. तांबडा पांढरा झणझणीत भावा षटकार मार तू कणकणीत. गेलं तर नक्कीच आता 8 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 5व्या बॉल वरती षटकार आला. सुनील एडे करता प्रयत्न करत होते लगातार 3 बॉल, तोच प्रयत्न होता, परंतु आता प्रयत्नाला यश आलं आणि षटकार तो आपण पाहिला लास्ट बॉल वरती. 8 धावा धावफलकावरती. प्रतीचा वेगवान होता. ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला आपण पाहिला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक येतील बॉल वरती प्रयत्न डेंजर एंड कडे थ्रो होता. यस रेफर केलं रनआउट साठी. क्लोज डिसिजन असेल. आपण पाहायला गेलं नक्कीच थर्ड अंपायर यावेळेस चेक करतील. सर चेक करतील अगदी रनआउट साठी रेफर केला. डिसिजन पेंडिंग अद्यापर्यंत क्लोज डिसिजन. यस ओ यू टी बॅटर असेल आउट. पहिला धक्का बसवा गावदेवी पेठ टीमला 41 पाठलाग करताना. लागला कमाल करावी लागेल. 9 धावा धावफलकावरती आहे. तर पहिलं षटक प्रतीश मस्करचं आपण पाहिलं अगदी अडचणीमध्ये आणलं सुनील एडेला. अगदी आपण पाहिलं लगातार 3 डॉट बॉल तदनंतर षटकार आला. आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रयत्न होत होते सुनील एडेच्या माध्यमातून. आणि शेवटच्या बॉलवरती काय घडलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. एक सांघिक विकेट संघाला मिळाली. ते ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळाला. कुडावे आपण माफ करा, अगदी आपण पाहतो गावदेव पेठ टीमचा खेळ अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचा राहिलाय. परंतु या मॅच मध्ये देखील चांगला खेळ होणं अत्यंत गरजेचं अगदी पेठ टीमचा. आता करायचे आहेत उर्वरित बॉल बाकी आहेत 12. 32 धावसंख्येची अद्यापही गरज. 12 चेंडू बचावा हे विनिंग इक्वेशन आपण पाहतोय गावदेवी पेठ या टीम साठी. त्यांचा देखील खेळ खूप चांगला राहिला आपण म्हटलं. परंतु रनआउटच्या स्वरूपात सुनील एडे बाद झाले. थोडे स्ट्रगल करताना ते पाहत होते आणि यावेळेस रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली की का असं वाटतं. परंतु यावेळेस गुड्डू म्हात्रे आणि नितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये.
फिरून मारण्याचा प्रयत्न अनअंतरक शॉट खेळायचा होता परंतु बागा बनवली परंतु आकाश गिरीनं आपण पाहिलं ओळखलं आणि बॉलची लाईन यावेळेस बदलली गेली चेंज केली आणि यावेळेस या बॉलवरती एक धाव नक्कीच प्राप्त होईल टीमची टोटल जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती आता शेवटचे 11 बॉल आणि गरज असेल 31 धावसंख्येची अद्यापही गरज अगदी आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती आता बॅटर नितेश म्हात्रे यांना पाहतोय ही नॅट नंबर 3 ची पोझिशन खूप महत्वाची असते ते इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या अगदी टेनिस बॉल क्रिकेट नितेश यांच्यावरती जबाबदारी याबाबतचा बॉल टप्पा पडला बाहेर निघाला आपण पाहतोय नेहमीच लेग कटर वापरला गेला आकाश गिरीच्या माध्यमातून हा गोलंदाज व्हेरिएशन करण्यासाठी ओळखला जातो बराचसा अनुभव या खेळाडूला नाव आहे आकाश गिरी आपण पाहतो डॉट बॉल फेकतो 10 धावा धावफलकावरती आहेत 31 चा पाठलाग अद्यापही करायचा आहे परंतु हा बॉल वाईट पंचांचा इशारा आलाय नियम क्रमांक 22 चा वापर या ठिकाणी केला टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाईल 11 धावा 10 चेंडू 30 धावा नितेश म्हात्रे शफलून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला काय करतात आता नितेश म्हात्रे जेवढे डॉट बॉल येतील प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होईल आणि यावेळेस आपण पाहायला गेलं अगदी प्रेशरचं रूपांतर विकेट मध्ये तुम्हाला हे करायचं नाहीये आपल्या गावदेवी पेठ टीम साठी तुम्हाला चांगली बॅटिंग करायची स्मरणात आणा तुमची सर्वोत्तम पारी यावेळेस बॉल बॅटचा चांगला संपर्क डीप मध्ये क्षेत्ररक्षक अलंग कारफेट परंतु यावेळेस दोन क्षेत्ररक्षकांना बसून चेंडू होईल फरार या बॉल वरती आलाय चौकार मोक्याच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाला उलकावणी दिली परंतु शेवटच्या 8 बॉल आता गरज आहे 26 या धावसंख्येची याबाबतचा बॉल समर्थेशन लॉफ केला पाहावं लागेल उंची लांबी किती त्या ठिकाणी बॉल चाललाय सीमा रेषा पार क्रुशल मुवमेंट वरती आलाय नितेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार शेवटचे 7 बाकी आहेत आता गरज आहे 20 या धावसंख्येची का मॅच रंगले पहा गावदेवी पेठ देखील सामना सोडायला तयार नाही नितेश म्हात्रेने आता रणशिंग फुंकलेत आता मी देखील सामना सोडणार नाही शेवटचे 7 बॉल आणि गरज 20 धावसंख्येची आकाश गिरीचा षटकार 3 निर्णायक बॉल आपण पाहतो 7 चेंडू शेवटच्या गरज 20 या धावसंख्येची यावेळेचा पाडवरती आदला पकडला लेल BW ची शिकार ठरतात नितेश म्हात्रे मोठी विकेट जोर का झटका धीरे से लगा गावदेवी पेठ टीमला बसतो आणखीन एक झटका फेब्रुवारी महिना चालू आहे व्हॅलेंटाईन वीक नुकतंच झालं आणि आपण पाहतोय तरुण वर्ग नक्कीच आपण पाहिला असेल परंतु हा व्हॅलेंटाईन वीक कुणाला समर्पित करायचा असेल ना तर नक्कीच आपल्या आई वडिलांना करा कारण त्यांनी लहानाचं मोठं केलं प्रेम करायला त्यांनी देखील शिकवलं त्यामुळे आपण पाहायला गेलं गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते तिचं नाव आई असते झाडानी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमापेक्षा भारी असते बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक असो त्याचं नाव बाबा असं किस्सा रिकामा जरी असला तरी आपल्यासाठी ATMचं काम ते करत असतं म्हणून ATM आपण पाहिला व्हॅलेंटाईन वीक आपल्या आई वडिलांना समर्पित करा ते महत्वाचं टीम आपण पाहायला गेला आता शेवटचे 6 बॉल 20 धावसंख्येची गरज स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतो गुड्डू म्हात्रे या टीमचा ब्रँड गावदेवीचा करायचे आता 6 मध्ये 20 गोल्डन ट्रॅक वरती कल्पेश
कल्पेश करतला मारणं सोपं नसणार आहे गुड्डू मात्रे. अगदी ते सांगितलं पहिल्याच बॉल वरती लेग कटरचा वापर कल्पेशनं केला. आता बनलाय समीकरण. शेवटचे 5 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 20 धावा 21 धावा धावफलकावरती आहेत. 41चा पाठलाग करायचा गावदेवी पेठ टीमला. का मॅच रंगल्या. शेवटचे 5 बॉल 20 धावा कल्पेश गरतला लक्षात आणावं लागेल. विकेट मेडन षटक फेकलं होतं कल्पेशनं आणि त्याच्या समोर या धावा सोप्या नसणार आहेत. या बच्चा आपण पाहायला गेला खोळा टप्प्याचा बॉल होता. चॉप करायचं होतं बॉल वरती. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. नक्कीच आपण पाहतोय यस डिसिजन काय पंचांचा या ठिकाणी बॅटर पाहावं लागेल. डिसिजन अजून आला नाही. डिसिजन अजून येणं बाकी. नियम आपण जर सर पाहायला मिळालं तर नक्कीच आपल्याला देखील माहिती, परंतु डिसिजन पंचांचा काय तो ऑनफिल्ड वरून ते पाहिलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय अंपास आपण पाहायला गेलं सांगतात चर्चा मसलत केली जाईल. मॅच खूप टाईट बनली आहे. थ्रिलर मॅच आहे. कारण उपसभापती चषक आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये अशा मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. कित्येक प्रेक्षक वर्ग अद्यापही आपण पाहायला गेलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडला गेला आणि आपण माध्यमापर्यंत पाहिला मॅच खूप क्रुशियल मोमेंट वरती येऊन ठेवल्या. समीकरण आपण नक्की सांगू परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. यस ऑन फील्ड डिसिजन. रेफर कशासाठी क्रॉसिंग. चला थर्ड अंपायर या. फटाक्यांची आतिषबाजी जरूर होईल. आपण पाहिला ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये पार पडते. आजी उपसभापती चषक या स्पर्धेचे सर्व डाऊन द अर्थ माणूस जनतेचा जनसेवक अशी ओळख असलेल्या माजी उपसभापती सन्माननीय वसंतदादा काटवले मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. 2:30 वाजले आपण पाहिला. 2:30च्या दरम्यान मध्यरात्री देखील आपण पाहायला गेलं पाहुणे येतच राहिले आहेत. अद्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झाला असेल. अगदी भाता नगरीमध्ये ही स्पर्धा आणि आपण पाहायला गेला या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. गीता अगदी आपण पाहिला टीमच्या टायटल आपण पाहिला या स्पर्धेच्या टायटल सॉंगच्या द्वारे देखील आपण ऐकलं असेल. यस चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे. अद्यापर्यंत आपण पाहतो चेक केलं जातो. 24 लाईव्ह इव्हेंट खूप चांगली वाहिनी आपण पाहतो. चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी. खूप महत्वाची मॅच. मंगलमूर्ती कालुंद्रे त्यांच्या विरोधात गावदेवी पेठ 41चा पाठलाग करते. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहतो बॅटर क्रॉस झालेत का यासाठी रेफर आहे. क्रॉसिंग चेक केली जाते. मोमेंट आहे. मॅच महत्वाची. अद्यापर्यंत आपण पाहतोय गावदेवी पेठ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो मंगलमूर्ती कालुंद्रे, परंतु आपण पाहिला फटाक्यांची आशिषबाजी नक्कीच होती. कारण आपण पाहायला गेला खूप मोठी स्पर्धा. माजी उपसभापती चषक आपण पाहतो. सन्माननीय माजी उपसभापती वसंतदादा काटवले यांच्या नावाची ही स्पर्धा, नावाची सन्मानाची भातानकरांच्या अभिमानाची स्पर्धा. आणि आपण पाहिला 15 वर्षात ही स्पर्धा आणि खरं तर पदार्पण केलं. खरं 15 वर्ष सातत्यानं स्पर्धा भरवणं खरं तर आपण पाहिलं का सोपं काम नाहीये. ते सोपं अगदी कठीण काम अगदी सोपं केलं आमचे सन्माननीय माजी उपसभापती वसंतदादा काटवले. आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं तर नक्कीच समाजसेवा हा साहेबांचा मुख्य मुद्दा आहे. आणि यावर सर्वांना रोजगार विविध आपण पाहायला गेलं साहेबांकडे आपण जेव्हा कोणताही प्रश्न घेऊन जातो त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळत असतं. आणि यावर अगदी असं व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती उपस्थित माजी उपसभापती अगदी वसंतदादा काटवले
फ्लेक्स देखील आपण बॅनर्स देखील पाहू शकतो. अगदी नक्कीच पूर्ण चौफेर मैदानावरती फ्लेक्स देखील खूप सारे मान्यवर आपण पाहतोय. त्यासमोर वसंतदादा काटवले यांचं देखील फ्लेक्स आपण पाहतो. भातानकरांच्या अभिमानाची सन्मानाची ट्रॉफी आणि ती अंतिम टप्प्यामध्ये पार पडते. यस बॅटर रनआउट असेल, स्ट्राईक चेंज या बस असेल. आता समीकरण बनेल यस अंपास रन किती आहेत बॉलवरती? 1 ना. यस 4 चेंडू आता 19 धावसंख्येचे. स्पीड सेटअप करा, मॅचचा रिदम बिघडू नका. आता 4 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. गावदेवी पेठ या टीमला मॅच आपण पाहायला खूप टफ रफ अँड टफ पाहायला मिळते, कारण आपण पाहायला गेलो ऑफिशियल देखील खूप चांगली आहे. या स्पर्धेचा आणखीन एक वैशिष्ट्य अगदी आपण पाहिला ऑफिशियल फायनल ना तो देखील खूप चांगला. त्याबरोबर अगदी स्कोरर मयूर पाटील सर असतील, समालोचक रोशनजी सबका, चंदू शेट्टी सरांना आपण पाहिलं असेल. आणि या स्पर्धेची विशेष ओळख आपण हीच. 4 चेंडू 19 पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फसला. कल्पेश करत माइंड आवाज बॉल बॅटर चकवला बॉलवरती. आता शेवटचे 3 बॉल आणि गरज असेल 19 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आता 3 चेंडू करायचे आहेत 19. याबतचा बॉल शॉर्ट फ्रंट लेगचा क्षेत्ररक्षक यस इन ऍक्शन मध्ये टिफला झेल आणि संपवला या मॅच मधील गुड्डू म्हात्रे यांचा खेळ. अगदी आता शेवटचे 2 बॉल आणि गरज असेल 19 धावसंख्येची. दोन बॉल बाकी आहेत, 19 धावा करायच्यात. असं आपण पाहायला गेलं जर कल्पेश गरतनं कोणतीही चुकी केली नाही तर हा सामना आपण पाहायला सहजरित्या जिंकू शकते. फिल्डिंग करणारी मंगलमूर्ती कालुंद्रे ही टीम आपण पाहायला प्रवीण गरत, कल्पेश, प्रीतम खूप चांगला खेळ राहिला. बॅट पाच मध्ये टीम होती. 2 चेंडू 19 फसवला. फिरकीचा जादूगारा, फिरकीचा वारसा जपणारा खेळाडू नाव आहे कल्पेश गरत. अगदी आपण पाहिला आपल्या टीम साठी आपलातून कामगिरी केला. शेवटचा 1 बॉल बाकी आता आणि गरज 19 धावसंख्येची. मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते मंगलमूर्ती कालुंद्रे टीम. त्याचं फक्त कारण असेल अगदी पहिल्या सत्रामध्ये झालेली बॅटिंग, त्यानंतर कल्पेश, आकाश, त्यानंतर प्रतीशची गोलंदाजी, पण तो व्हाईट बॉल आला. अजूनही मॅच संपलेला नाही, कारण क्रिकेट मध्ये फाकीत वर्तवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं. अजून प्रतीक्षा करावी लागेल पाठीराख्या कालुंद्रे टीमच्या आणि कालुंद्रे टीमला, कारण विजयासाठी करायच्यात 1 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा 1 बॉल 18 धावसंख्येची गरज. कल्पेश गरत, फिरकीचा जादूगार, यावेळेस मॅच झाले फिनिश. जिंकल्या मंगलमूर्ती कालुंद्रे टीम आणि पराभवाला सामोरं जातं गावदेव पेठ टीम. परंतु एका अगदी आपण पाहिला ट्रॉफीचा हकदार नक्कीच असणारा. संपूर्ण आपण पाहायला गेलं अगदी या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये गावदेवी पेठ टीमचा खेळ चांगला राहिला, परंतु आवाज पराभूत व्हावा लागला मंगलमूर्ती कालुंद्रे टीम कडून. परंतु अनाउन्स करूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.